हॅलो, वेलकम टू समर्थ अकॅडमी. आज आपण शिकणार आहे क्लास 10च्या अल्जेब्राचा फर्स्ट लेसनचं नाव आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. टॉपिकला सुरुवात करायच्या आधी आपण एक एक शब्दाचा इथं व्यवस्थित अर्थ समजण्याचा प्रयत्न करू की एक्झॅक्टली हा लेसन काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल, इक्वेशनचा जर अभ्यास करतो म्हटलं तर कोणत्या टर्मला आपण इक्वेशन म्हणू शकतो. असं कोणतंही मॅथमॅटिकल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये कमीत कमी एक व्हेरिएबल असेल, एकपेक्षा जास्त असले तर नक्कीच चालते, पण कमीत कमी एक व्हेरिएबल असावं, प्लस सोबत असलं पाहिजे त्याच्या इक्वल टूचं साईन. असं कोणतंही मॅथमॅटिकल स्टेटमेंट ज्याच्यामध्ये इक्वल टू असेल आणि ॲटलिस्ट एक व्हेरिएबल असेल अशांना म्हणतो आपण इक्वेशन. तर एक्झाम्पलसाठी घेऊया. फर्स्ट, x + 3 = 0. याच्यामध्ये x हा व्हेरिएबल आहे, इक्वल टूचं सिम्बॉल आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही कोइफिशियंट्स आहेत, कॉन्स्टंट आहेत, जसं की 3. अशांना म्हणू शकतो आपण इक्वेशन. आपण फक्त सध्या इक्वेशन हा शब्द समजत आहे. थोड्या वेळानं हळूहळू सगळेच टर्म त्यातल्या समजू आणि मग आपण सुरुवात करू प्रॅक्टिस सेटला सुद्धा. दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे, व्हेरिएबल चेंज केलेला आहे. व्हेरिएबल आहे y, कॉन्स्टंट टर्म सेम ठेवलेली आहे 3 = 0. तर व्हेरिएबल आहे, इक्वल टूचं सिम्बॉल आहे, याचा अर्थ हे इक्वेशन आहे. सेकंड केसमध्ये जाऊया. एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलेलं आहे. एकच व्हेरिएबल आहे, फक्त ते 2 वेळेस आलेलं आहे. तर याला आपण असं नाही म्हणू शकत की 2 व्हेरिएबलवालं इक्वेशन आहे. एकच इक्वेशन, एकच व्हेरिएबल आहे, फक्त फरक इतका आहे की डिग्री याची 2 आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² + 4x + 3 = 0. आपण सेकंड टॉपिकमध्ये, सेकंड लेसनमध्ये याला डिटेलमध्ये शिकणार आहे. खाली दिलेला आहे y² + 5y + 9 = 0. परत एकच व्हेरिएबल, तो 2 वेळेस आलेला आहे, इक्वल टूचं सिम्बॉल आहे. असे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहेत, व्हेरिएबल आहेत आणि इक्वल टूचं साईन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. x + y + 5, x + y + 5 = 0. व्हेरिएबल आहे 2, आपल्याला पाहिजे ॲटलिस्ट एक, कमीत कमी एक असावा. तर इथं 2 आहेत, 2 किंवा 2 पेक्षा जास्त असले तरी चालतात. इक्वल टूचं साईन आहे. येस, दीज आर द इक्वेशन. मॅथमॅटिकल स्टेटमेंट कंटेनिंग मिनिमम 1 व्हेरिएबल अँड अ इक्वल टू सिम्बॉल. आता जाऊ त्या लिनियर शब्दाचा अर्थ समजण्यासाठी. लिनियरचे अर्थ तर 2 होतात. असं कोणतंही इक्वेशन ज्याचा ग्राफ एक स्ट्रेट लाईन येईल त्याला आपण म्हणतो लिनियर. सोबतच याला अजून एक डिफाईन करण्याची एक पद्धत अशी की असे कोणतेही इक्वेशन ज्याच्यात डिग्री 1 असेल त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. मग नेमकं डिग्री 1 असावी. आता मग डिग्री काय आहे? तर इक्वेशन मधला सर्वात मोठा पॉवर, द हायेस्ट पॉवर इन इक्वेशन. हायेस्ट पॉवर आहे, कोणाचा चेक करता? तो व्हेरिएबलचा चेक करायचा असतो. मग आता येऊ इथं पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा जो हायेस्ट पॉवर आहे तो काही नाही, याचा अर्थ 1 आहे. सेकंड केसमध्ये y⁻1 आहे. तर मी म्हणू शकतो हे लिनियर इक्वेशन्स आहेत. इथं येऊया. x⁻2. इथं जर तपासलं तर हायेस्ट पॉवर 2 आहे, तसं तर इथं सुद्धा एक पॉवर असेल 1, पण त्या दोघांमध्ये हायेस्ट 2 आहे, तो चेक करावा लागेल. हायेस्ट पॉवर आहे 2. इक्वेशन आहे हे, फक्त लिनियर नाही आहे. सेकंड एक्झाम्पलकडे जाऊ. y² सेम, yचा जो पॉवर आहे तो आहे 2, म्हणजे डिग्री झाली याची 2. हे इक्वेशन तर आहे, पण हे लिनियर इक्वेशन नाही. पुढच्या एक्झाम्पलमध्ये तपासू. x⁻1 y⁻1. तर याची डिग्री 1 आहे, म्हणजे यांना लिनियर इक्वेशन म्हणता येईल. खाली आलो तर x⁻1 y⁻1 अगेन. येस, इट इज ऑल्सो अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आता येऊ आपल्या लेसनच्या शेवटच्या पार्टमध्ये. 2 व्हेरिएबल आपल्याला चेक करणार आहे. व्हेरिएबल असायला पाहिजे त्याचे 2. आता जर मी इथं पाहिलं तर व्हेरिएबल एकच आहे, दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा व्हेरिएबल एकच आहे. तर ते लिनियर इक्वेशन तर आहेत, पण ते आहेत लिनियर इक्वेशन्स इन 1 व्हेरिएबल. आपल्याला शिकायचं आहे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. म्हणजे तो टॉपिक आपल्या डिस्कशनचा सध्या नसणार आहे. म्हणजे आपण क्लास 10 मध्ये त्याला शिकत नाही. क्लास 7-8 पर्यंत आपण लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल ऑलरेडी सॉल्व्ह केलेले असतात. तर आपण ह्या टॉपिकला आता जेव्हा शिकणार तेव्हा आपला टॉपिक असेल लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. मग लिनियर इक्वेशनला लिहिण्याचा काही स्टँडर्ड फॉर्म आहे का? काही एक पर्टिक्युलर मॅनरमध्ये आपण लिहू शकतो का? तो यस, आपण स्टँडर्ड फॉर्म जो आहे लिनियर इक्वेशनचा तो जेव्हा लिहितो तो ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचा असतो. जे तुमचे अल्फाबेट्स आहेत म्हणजे व्हेरिएबल, खास करून ह्या व्हेरिएबलला तुम्हाला रिप्रेझेंट करणं आहे एक्स आणि वाय, जे तुमच्या क्वेश्चनमध्ये असतील. जे नंबर्स असतात जसं की इथं 3, 1 यांना आपण म्हणतो कोइफिशियंट्स. कोइफिशियंट जे रिप्रेझेंट करतो त्यांच्यासाठी आपण अक्षर वापरतो स्मॉल a अँड स्मॉल लेटर b.
क्वेश्चन नंबर 1 मध्ये जर पाहिलं तर इक्वेशन 1 मध्ये इथं तुम्हाला दिसेल कोएफिशियंट 1, इथं दिसेल 3. प्रत्येक प्रश्नात हा नंबर बदलणार आहे. मग आपण एका नंबरने रिप्रेझेंट करता त्याच्यासाठी आपण एक अक्षर वापरतो ए. इथं जर आलो तर 1 म्हणजे वायच्या सोबत जर पाहिलं तर 1 आणि 5 असे कोएफिशियंट दिसतात. यांच्यासाठी लेटरचा यूज केला बी. हे जे दोन नंबर्स आहेत हे आहेत कॉन्स्टंट, याचा अर्थ यांच्यासोबत व्हेरिएबल नाही. यांना आपण रिप्रेझेंट करतो सी ने. आता पाहू यांच्या मधातले सिम्बॉल. तर ह्या दोघांच्या मधात प्लस आहे तर आपण इथं पण प्लस लिहू शकतो. काही प्रश्नांमध्ये इथं प्लस मायनस तुम्हाला दोन्ही टर्म्स दिसू शकतात. तर आपण स्टँडर्ड फॉर्म लिहिताना फॉर्म्युला लिहिताना आपण त्याचा प्लसचाच वापर करू. या दोघांमध्ये सुद्धा प्लस आणि सी नंतर इक्वल्स टू 0. ए हा बी आणि हा सी यांना म्हणतात रियल नंबर. मग रियल नंबर नेमकं काय? तर असा कोणताही नंबर ज्याचा जेव्हा तुम्ही स्क्वेअर करता त्याची व्हॅल्यू तुम्हाला पॉझिटिव्ह मिळत असेल तर तो नंबर असतो रियल नंबर. हायर क्लासेसमध्ये म्हणजे क्लास 11 आणि क्लास 12 मध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स नंबर हा टॉपिक शिकणार आहे. कॉम्प्लेक्स नंबरमध्ये इमॅजिनरी नंबर येणार, एक टर्म ज्याच्यात ज्या नंबरचा स्क्वेअर हा नेगेटिव्ह होतो अशी नंबर जी रिअल लाईफमध्ये एक्झिस्ट करत नाही बट काही कॅल्क्युलेशनसाठी ती अज्युम करावी लागते. आयोटा टर्मने त्याला रिप्रेझेंट करतात. पण सध्या आपण लक्ष देऊ रिअल नंबर्सवर. तर रिअल नंबर कोण असतात? ए, बी अँड सी अशा नंबर ज्यांचा जेव्हाही स्क्वेअर करसाल तो नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह मिळेल. एक खास गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, लिनियर इक्वेशन लिहिताना ए ची किंमत कधीही 0 असू शकत नाही. त्याच्या मागचं कारण पहा. जर ए ची व्हॅल्यू मी 0 अज्युम केली तर 0 × x काय होईल? 0. म्हणजे जवळजवळ ही पूर्ण टर्म गायब झाली. इक्वेशन उरलं माझ्याकडे by + c = 0. हे लिनियर आहे पण 1 व्हेरिएबल मध्येच आहे. म्हणून स्टँडर्ड फॉर्म आपण पाहिला 2 व्हेरिएबलचा. तर याचा अर्थ ए कधीही 0 होऊ शकत नाही. जर तो असेल तर मग हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलच नाही, ते आहे मग लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल. जसं ए 0 राहू शकत नाही सिमिलरली हा बी पण 0 राहू शकत नाही. कारण हा जर 0 होत असेल तर मग ही y ची टर्म इथून गायब झाली. मग राहिला प्रश्न ax + c = 0. अगेन इट इज अ लिनियर इक्वेशन बट इन 1 व्हेरिएबल. तर हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्म अलॉंग विथ टू कंडिशन्स की ए आणि बी हा 0 नसावा. आता प्रॅक्टिस सेटला सुरुवात करायच्या आधी आपण हे शिकू की किती प्रकारच्या मेथड्स आपल्याला ह्या लेसनमध्ये दिलेल्या आहेत. फर्स्ट मेथड इज एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स. पण पहिली मेथड शिकणार आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. सेकंड मेथड असेल एलिमिनेशन बाय सबस्टिट्यूशन. प्रॅक्टिस सेट जो 1.1 मी सुरू करेल आता त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न जर आपण एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट मेथडने जाऊ. बट त्याच एक्सरसाइजमधले काही सिलेक्टेड क्वेश्चन्स मी सबस्टिट्यूशन मेथडने सुद्धा समजावून सांगणार. दोन्ही मेथड खूप इझी आहे. सेकंड प्रॅक्टिस सेट आपला आहे ग्राफिकल मेथडचा. म्हणजे हेच इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडने सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आपण सुरुवातीला बोललो की लिनियर इक्वेशन म्हणजे असे इक्वेशन्स ज्याला जर मी ड्रॉ केलं तर मला एक स्ट्रेट लाईन मिळेल. तोच असेल ग्राफिकल मेथडचा टॉपिक. लास्ट असेल क्रॅमर्स रूल. खूपच इझी टॉपिक आहे किंवा एक इझी एक एक्झरसाइज आहे 1.3. तर चला तर मग सुरुवात करूया फर्स्ट मेथडला. मेथडचं नाव आहे एलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट्स. आता प्रॅक्टिस सेटला मी ॲक्च्युअलमध्ये सुरुवात नाही करणार लगेच. सुरुवातीला मी 2-3 एक बेसिक क्वेश्चन समजावून सांगतो आणि मग आपण जाऊया आपल्या प्रॅक्टिस सेटकडे. तर इथं 3 अलग अलग प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. एक सिंपल, एक थोडा मीडियम आणि एक थोडासा डिफिकल्ट. आणि मग आपण डायरेक्टली सुरुवात करूया आपल्या प्रॅक्टिस सेटला. एलिमिनेशन बाय इक्वेटिंग द कोएफिशियंट टर्ममध्ये काही बेसिक स्टेप आहेत. तर पहिली स्टेप एक लक्षात ठेवा. ओरली हे सगळं लक्षात ठेवलं तर क्वेश्चन सोडवायला सोपा जातो. पहिली टर्म ही की कोएफिशियंट्स जे असतात म्हणजे एक्स किंवा वायच्या सोबत येणारी नंबर हे सेम असावे. नंबर 2 सेम नसतील तर ते करावे लागतील. हे झाल्यानंतर आपल्याला चेक करणं आहे त्यांचे साइन म्हणजे ते प्लस आहेत की मायनस. जर ते सेम असतील दोन्ही प्लस तर सबस्ट्रॅक्शन करायचं. दोन्ही मायनस पण ते सेम आहेत तरी सबस्ट्रॅक्शनच करणं आहे. आणि जर एक प्लस आहे एक मायनस आहे तर अशा केसमध्ये आपल्याला करणं आहे ॲडिशन. तर चला तर मग सुरुवात करू एका सिंपलच्या क्वेश्चनने. पहिलं इक्वेशन आहे x - y = 7. याला लिहून घेतलं आणि याला दिलं इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन आहे x + y = 11. याला लिहून घेऊ. हे असेल आपल्यासाठी इक्वेशन नंबर 2. ह्या क्वेश्चनमध्ये आपण व्यवस्थित जर पाहिलं तर ह्या एक्सचा कोएफिशियंट किती? तर वरच्या इक्वेशनमध्ये आहे 1, खालच्या इक्वेशनमध्ये आहे 1. सेकंड इक्वेशनमध्ये y चा कोएफिशियंट आहे 1. सोबतच सेकंड इक्वेशनमध्ये सुद्धा y चा कोएफिशियंट आहे 1.
इथं कोएफिशियंट्स आहेत सेम, तर ऑलरेडी आपलं एक काम झालेलं आहे की कोएफिशियंट आपल्याला सेम आहे, ते करावे लागणार नाहीत सेम. मग जाऊया साइन चेक करण्यासाठी. या दोघांचे जे साइन आहेत एक्सचे ते आहेत प्लस आणि या दोघांचे साइन आहेत प्लस आणि मायनस, म्हणजे आपल्याला वायचे सिम्बॉल म्हणजे साइन अपोजिट दिसतात. तर आपण करूया सिम्पली यांना ॲड. पहिलं इक्वेशन लिहून घेतलं, सेकंड इक्वेशन लिहिलं, यांना करत आहे आपण ॲड. प्लस वाय मधून एक वाय मी सबस्ट्रॅक्ट केला, वाय मधून वाय मायनस केला तर राहणार आहे 0. तो 0 आपण जनरली लिहत नाही. याचा अर्थ सरळ सरळ हा वाय निगेटिव्ह आणि हा वाय खालचा पॉझिटिव्ह, हा होईल कॅन्सल. या दोघांना ॲड करू. 1x प्लस 1x हा होईल 2x इक्वल्स टू 7 प्लस 11 हे होतील 18. आता तो 2 18ला, कारण तो एक्सला मल्टिप्लाय करत आहे, तो इकडे शिफ्ट करसाल तर तो येईल 18च्या डिवाइडला. सो हे बनेल 18/2. 2 ने डिवाइड करूया. 2 1 जार 2, 2 9 जार 18. तर आपल्याला मिळाला x इज इक्वल्स टू 9. आपलं पहिलं सोल्युशन x इज इक्वल टू 9. आता हा x इज इक्वल टू 9 आपल्याला सबस्टिट्यूट करणं आहे इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 दोनपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये. दोन्ही पैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला आन्सर जे आहे ते करेक्टच मिळणार आहे. सिलेक्ट करताना अशा इक्वेशनला भर द्यायचा की ज्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू ठेवणं इझी राहील, म्हणजे त्याच्यात आलेले नंबर हे इझी आहेत, छोटे आहेत. सोबतच त्याच्यात मायनसचे सिम्बॉल जर नसतील तर ते सोडवायला आपल्याला जनरली इझी राहते. तर चला तर मग x इज इक्वल टू 9 ही व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू इन इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 मध्ये तुम्ही चेक करू शकता x आणि y चे साइन हे पॉझिटिव्ह आहेत. आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. तर इक्वेशन नंबर 2 चेक करू. याला आपण ॲज इट इज लिहून घेऊ. x प्लस वाय इज इक्वल टू 11. आपल्याला एक्सच्या ठिकाणी किती ठेवणं आहे तर x इज इक्वल टू 9 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. हा 9 त्या साईडला जाईल, म्हणजे हा 11 मधून मायनस होईल कारण तो इकडे पॉझिटिव्ह आहे. हा इकडे 9 पॉझिटिव्ह, तिकडे गेला, हा झाला मायनस. 11 मायनस 9 विच इज इक्वल्स टू 2. तर आपल्याला फायनली मिळाला y इज इक्वल टू 9. आता मेथडच्या नावाचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करू. एलिमिनेशन. सुरुवातीला आपण y एलिमिनेट करून x काढून घेतला. एलिमिनेट म्हणजे त्याला आपण गायब केलं किंवा कट केलं किंवा तिथून त्याला हटवलं. तर आपण y एलिमिनेट केला, x कॅल्क्युलेट केला. आता x ची व्हॅल्यू त्या इक्वेशनमध्ये ठेवून आपण कॅल्क्युलेट केला y, म्हणून मेथडला नाव आहे एलिमिनेशन. पुढे आहे इक्वेटिंग द कोएफिशियंट्स. आपण कोएफिशियंट चेक करतो सेम आहेत की नाही. y चे सेम होते, त्याला सॉल्व्ह केलं. तर आता आपल्या प्रश्नाचे सोल्युशन आपल्याला मिळाले आहेत. x इज इक्वल टू 9, y इज इक्वल टू 2. हे सोल्युशन लिहून घेऊ. x ची व्हॅल्यू आपली आहे 9 जी की इथे येईल. देन y इज इक्वल टू 2. पहिल्या क्वेश्चनमध्ये कोएफिशियंट्स y चे 1 1 हे ऑलरेडी सेम होते. एक आता असा क्वेश्चन घेऊ ज्याच्यामध्ये कोएफिशियंट सेम नाहीत. पहिले ते सेम करावे लागतील. चला पाहू क्वेश्चन नंबर 2. इक्वेशन चेक करा. 2x मायनस वाय इक्वल टू 5 बनेल आपल्यासाठी फर्स्ट इक्वेशन. 3x प्लस 2y इक्वल्स टू 11 आपल्यासाठी बनेल इक्वेशन नंबर 2. आता चेक करू यांचे कोएफिशियंट. एक्सचा कोएफिशियंट आहे 2, खाली एक्सचा कोएफिशियंट आहे 3. कोएफिशियंट इथे एक्सचे तर अजिबात सेम नाहीत. मग शिफ्ट होऊ आपण y कडे. इक्वेशन 1 मध्ये yचा कोएफिशियंट 1, इक्वेशन 2 मध्ये 2. आता कोएफिशियंट मला सेम करावे लागतील आणि मग बाकीची प्रोसिजर तर सेमच राहील. या दोघांना सेम करायचं असेल तर ह्या इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इक्वेशन 2 ला 2 ने, तेव्हा ते सेम होतील 6. दोघांना मल्टिप्लाय केल्यापेक्षा ह्या नंबरला जर मी सिम्पली 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं मला 2 आलेला दिसेल आणि हा सेम होईल. म्हणजे 2 मल्टिप्लिकेशन करण्यात वेळ गमावल्यापेक्षा आपण एक मल्टिप्लिकेशन करू आणि तेवढा आपला वेळ आपल्याला वाचवता येईल. सो नाउ वी आर मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 1 बाय 2 यांना सेम करण्यासाठी. तर पुढची स्टेप येईल मल्टिप्लाइंग इक्वेशन 1. इथं आणायचं आहे 2, कारण इथं 2 होता, इथं 3 असता तर मग नक्कीच आपण 3 ने मल्टिप्लाय केलं असतं. इथं आहे 2 तर आपण मल्टिप्लाय करू 2 ने. इक्वेशन 1 च्या प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करणार. 2x इंटू 2 होईल 4x. मग हा मायनस हा ॲज इट इज खाली येईल. y ला सुद्धा मल्टिप्लाय करेल 2, ते बनेल 2y इक्वल्स टू द सिम्बॉल ॲज इट इज. 5 मल्टिप्लाइड बाय 2 हे होतील 10. आपल्यासाठी बनलं इक्वेशन नंबर 3. आपण मल्टिप्लाय केलं इक्वेशन 1 ला, त्याच्यामुळे आता आपण इक्वेशन 1 यूज न करता ह्या दोन इक्वेशनचा वापर करू, इक्वेशन नंबर 2 अँड 3. चेक करून घ्या सॉल्व करायच्या आधी. याचा कोएफिशियंट आहे 2, याचा कोएफिशियंट आहे 2, कोएफिशियंट सेम झाले म्हणजे पहिली स्टेप आपली कंप्लीट झाली. मग जातो आपण साइन चेक करण्यासाठी. साइन डिफरंट असतील तर ॲडिशन, साइन सेम असते तर सबस्ट्रॅक्शन. आता इथं पॉझिटिव्ह, इथं निगेटिव्ह, साइन ऑलरेडी अपोजिट आहेत.
मग सिम्पली मला करणं आहे ॲड. सो नाव ॲडिंग इक्वेशन 2 अँड 3 काय मिळते जरा पाहून घेऊ. इक्वेशन नंबर 2 ॲज इट इज लिहून घेतलं, त्याच्या खाली येणार आहे इक्वेशन नंबर 3. ह्या दोघांची होईल आता ॲडिशन. ॲडिशन होताना +2y -2y कॅन्सल होईल, म्हणजे 2y मधून 2y मायनस केले तर 0 होतील. मग हे दोन कॅन्सल झाल्यानंतर राहिला 3x + 4x, यांची ॲडिशन होईल 7x. 11 + 10 ची सुद्धा ॲडिशन करावी लागेल, ती होईल 21. हा जो 7 आहे x ला मल्टिप्लाय करणारा ह्या साईडला येईल तर 21 ला करेल डिवाइड. अशा प्रकारे आता 7 ने डिवाइड करून घेऊ. 7 1 जार 7, 7 3 जार 21. तर आपल्याला मिळाली x = 3 ही व्हॅल्यू. आता आपल्याला ही व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3, आता आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, कोणत्याही इक्वेशनमध्ये आपण ठेवू शकतो. बेटर राहील आपल्यासाठी इक्वेशन 1, कारण त्याच्यात नंबर्स कमी आहेत आणि ते सॉल्व्ह करायला सोपं जाईल. तर आपला x जो आला x = 3 हा आपण सबस्टिट्यूट करू इक्वेशन नंबर 1 2 3 कुठेही ठेवू शकता. इक्वेशन 1 मध्ये आपण सबस्टिट्यूट करत आहे. इक्वेशन 1 आपला आहे 2x - y = 5. याला पहिले लिहून घेऊ. आता x च्या जागेवर येणार आहे 3. इथं आहे x, हा 3, हा 3 येईल x च्या जागेवर. मल्टिप्लिकेशन पहा काय होईल. 2 3 जार 6 -y = 5. आता इथून परत दोन पद्धती. -y तिकडे शिफ्ट करा तरी आन्सर येणार आहे, किंवा 5 इकडे आणा, -y तिकडे शिफ्ट करा आन्सर येऊन जाईल, किंवा -y इथेच ठेवा, 6 तिकडे शिफ्ट करा तरी आन्सर येईल. आपण 6 ला इथेच ठेवू, सॉरी -y ला इथेच ठेवू, 6 ला त्या साईडला शिफ्ट करून देऊ. तर हा 6 पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाणार तर हा होईल मायनस. आता -y जशाच तसा -y = एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह, म्हणजे होणार आहे सबस्ट्रॅक्शन. मोठ्या नंबरचं द्यावं लागेल साईन. तर 5 6 मधून 5 गेले तर 1, आणि 6चं साईन मायनसचं त्याला द्यावं लागेल, ते होईल -1. दोन्ही साईडचे मायनस कॅन्सल होऊन जातील. y = आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1, म्हणजे आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन आहे x = 3 अँड y = 1. पहिला क्वेश्चन घेतला ज्यात ऑलरेडी कोइफिशियंट सेम होते. क्वेश्चन नंबर 2 असा घेतला ज्याच्यामध्ये कोइफिशियंट सेम करावे लागले. एकदा मल्टिप्लिकेशन करून मला कोइफिशियंट सेम करता आले. एक आणखी क्वेश्चन घेऊ ज्याच्यात आपल्याला 2 मल्टिप्लिकेशन करून कोइफिशियंट सेम करणार आहे, म्हणजे थोडीशी लेवल त्याची अजून वाढवता येईल, जे की क्वेश्चन्स आपल्या प्रॅक्टिस सेटमध्ये सुद्धा आहेत. तर आपला क्वेश्चन नेक्स्ट आहे. फर्स्ट इक्वेशन 2x + 3y = 0 इक्वेशन 1 बनेल माझ्यासाठी. देन 3x + 4y = 5 माझ्यासाठी इक्वेशन 2. आता चेक करू कोइफिशियंट. x चा कोइफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये 2, सेकंड इक्वेशन मध्ये 3. सेम नाही आहेत, सेम करावे लागतील. त्याच्या आधी चेक करू y चा कोइफिशियंट 3 आणि नेक्स्ट आहे y चा कोइफिशियंट 4. आता चेक करा, या दोघांना सेम करायचं असेल तर याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे 6 होईल, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6 होईल, म्हणजे दोघांनाही मल्टिप्लाय करणार, म्हणजे इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ला. किंवा याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 3 4 जार 12, आणि याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 4 3 जार 12, ते सेम होईल. चला तर मग मल्टिप्लाय करू 3 ने. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. आता काय होईल, 2x × 3 जी की व्हॅल्यू होईल 6x. 3y हा प्लस लिहून घेऊया पहिले. 3y × 3 ही व्हॅल्यू होईल 9y = ॲज इट इज, आणि 0 × 3 ही टर्म बनेल 0, जे म्हणलं माझ्यासाठी इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल 2 ने, तेव्हा कुठं ते याच्यासारखं 6x होईल. सो नाव मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 2, कारण 3 तो ऑलरेडी आहे, त्याला 6 करण्यासाठी 2 ची गरज आहे. 3x × 2 हे होतील 6x, मग ते प्लसचं साईन ते ॲज इट इज राहील. देन 4y × 2y, 4y × 2y होतील 8y, ॲज इट इज = चं सिम्बॉल येईल खाली. 5 ला सुद्धा 2 मल्टिप्लाय करतील तर होतील 5 2s are 10. हे झालं आपल्यासाठी इक्वेशन नंबर 3. आता आपल्याला पहिल्या 2 इक्वेशनची गरज पडणार नाही, कारण आपण नवीन 2 इक्वेशन्स तयार करून घेतलेले आहेत. इक्वेशन नंबर 3, इक्वेशन नंबर 4. यांचे जर तुम्ही कोइफिशियंट चेक केले तर ते सेम आहेत. हा आहे प्लस, हा आहे मायनस. याचा अर्थ दोन्हींचे साईन आहेत ऑलरेडी पॉझिटिव्ह, तर याचा अर्थ आपल्याला करणं आहे सबस्ट्रॅक्शन. साईन अपोजिट असतील तर आपण ॲडिशन करतो, ते कॅन्सल होतात. साईन चेंज करण्यासाठी करावं लागते सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे होते असं की कोणत्या तरी जी खाली टर्म येणार आहे तिचं साईन आपण चेंज करू शकतो. मग एक 6 पॉझिटिव्ह आहे, दुसराही 6 पॉझिटिव्ह आहे, त्यातला एक आपण निगेटिव्ह करू शकतो. सो नाव वी आर सबस्ट्रॅक्टिंग 4th इक्वेशन फ्रॉम 3. पहिले लिहून घेऊ 3rd इक्वेशन. 6x, इथं एक एरर आलेला आहे, 6x पाहिजे ते
6x प्लस 9y इक्वल्स टू 0. मग येईल फोर्थ इक्वेशन. सिमिलरली इथं सुद्धा हा एक एरर आला आहे, इथं 6x पाहिजे. 6x हे चुकून आलेला आहे y. 6x प्लस 9y इक्वल्स टू 0. 6x प्लस 8y इक्वल्स टू 10. सबस्ट्रॅक्शन केलं तर साईन चेंज होतील. हा 6x आहे तो कॅन्सल होऊन जाईल. राहणारी टर्म पहिले साईन सर्वांचे चेंज करून घेऊ. हा निगेटिव्ह, हा प्लस झाला मायनस, हा प्लस सुद्धा होईल मायनस. हा सेम 6x आहे तेवढं एक लक्षात ठेवणं आहे, तो कॅन्सल झाला. 9y मधून मी 8y मायनस जर केले तर 1y मला मिळेल. इक्वल्स टू -10 प्लस 0 करा मायनस 0 करा, फरक पडणार नाही, तो -10 राहील. म्हणजे मला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे -10. आता y ची व्हॅल्यू आपल्याकडे 4 इक्वेशन्स आहेत, त्या 4 पैकी कुठेही एका इक्वेशनमध्ये आपण ठेवू शकतो. तर आपण y इक्वल्स टू -10 ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवूया, कारण त्याच्यात असणारे नंबर हे सर्वात आपल्याला लहान दिसतात. इक्वेशन 1 चेक करून घेऊ. 2x प्लस 3y इक्वल्स टू 0. y च्या जागेवर हा -10 इथे येईल, तर ही किंमत झाली 2x प्लस 3 ब्रॅकेटमध्ये -10 इक्वल्स टू 0. 2x हा प्लस आणि हा मायनस मल्टिप्लाय केल्यामुळे झाला मायनस. 3 इंटू 10 झाले 30 इक्वल्स टू 0. आता हा -30 त्या साईडला गेला तर तो होईल +30. आता 2x जो आहे त्यातला 2x ला मल्टिप्लाय करताय, तो 30 ला डिवाइड करेल. पुढे ही स्टेप बनली 30/2. 2 1s are 2. 2 ने 30 ला डिवाइड करसाल तर ते 15 आन्सर येईल. 2 1s are 2, 2 15s are 30. x विल बी इक्वल्स टू 15. अशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय केलं, आपल्याला x मिळाला, y मिळाला. सो नाउ आवर सोल्युशन फॉर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x इज इक्वल्स टू 15 अँड y इज इक्वल्स टू -10. प्रॅक्टिस सेटला सुरुवात करायच्या आधी मी 3 प्रकारचे प्रश्न घेतले. फर्स्ट क्वेश्चनमध्ये तुम्ही नोटीस केलं की त्याच्यात व्हेरिएबल आणि कोएफिशियंट ऑलरेडी सेम होता, करावं लागलं नाही. सेकंड एक्झाम्पल मी असं घेतलं ज्याच्यामध्ये एकदा मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला कोएफिशियंट सेम करता आले. एक एक्झाम्पल आपण असं पाहिलं की याच्यात 2 वेळेस मल्टिप्लाय करावं लागलं, म्हणजे 2 इक्वेशन्सला मल्टिप्लाय करावं लागलं, तेव्हा आपण कोएफिशियंट सेम करू शकलो. आता तिन्ही प्रकारचे क्वेश्चन्स जे पॉसिबिलिटीज आहेत या टाईपमध्ये त्या आपण तीनही डिस्कस केले आहे. चला तर मग आता सुरुवात करूया आपण आपल्या प्रॅक्टिस सेटला. आपला प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला क्वेश्चन नंबर 1. सर्वात सिंपल एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे, फक्त ज्या ब्लँक स्पेसेस आहेत त्या आपल्याला फिल करणार. इक्वेशनवर जाऊया. इथं 3y आणि 3y वर जर तुम्ही लक्ष दिलं तर त्यांचे कोएफिशियंट सेम आहे आणि साइन आहेत अपोजिट, म्हणजे ॲडिशन करून यांना आपण हटवू शकतो, कॅन्सल करू शकतो. येऊ आपण आपल्या ॲक्टिव्हिटीमध्ये. सगळंच ऑलरेडी झालेलं आहे, याच्यात आपल्याला फक्त ब्लँक फिल करणार आहे. हा 3y पॉझिटिव्ह आणि हा 3y नेगेटिव्ह हा होईल कॅन्सल, म्हणजेच 3y मधून 3y गेले 0 झाला, 0 आपण लिहिला नाही. 5x प्लस 2x ची व्हॅल्यू होईल 7x, त्यातला x लिहिलेला आहे, फक्त आपल्याला बॉक्समध्ये 7 लिहिणं आहे. 9 आणि 12 ची जर 12 आणि 9 ची आपण ॲडिशन केली तर होईल 21, ती ह्या बॉक्समध्ये येईल. आता हा 7 येणार आहे 21च्या डिवाइडला, म्हणजे वरच्या बॉक्समध्ये 21 आणि तो खाली येईल 7. 7 1s are 7, 7 3s are 21, हा इथे येईल 3. x इज इक्वल टू 3 मिळाला. जाऊ ॲक्टिव्हिटीच्या पुढच्या पार्टमध्ये. x ची व्हॅल्यू प्लेस करणं आहे इक्वेशन 1 मध्ये. तर इक्वेशन 1 पाहून घ्या. 5x प्लस 3y इक्वल टू 9, ते हेच आहे. बस ह्या x च्या जागेवर जिथं 5 सोबत x होता त्या x च्या ठिकाणी आपल्याला लिहिणं आहे 3. हे होईल 5 3s are 15 आणि हे 15 त्या साईडला शिफ्ट केलेले आहे. पहा 3y ॲज इट इज, 9 ॲज इट इज, हा 15 जो इकडे पॉझिटिव्ह आहे तिकडे गेल्यामुळे मायनस झाला आणि बॉक्समध्ये येणार आहे 15. आता पुढे 9 मायनस 15, एक पॉझिटिव्ह नंबर एक निगेटिव्ह नंबर, म्हणजे सबस्ट्रॅक्शन मोठ्या नंबरचं साईन. 9 मायनस 15 होतील -6, त्या बॉक्समध्ये आले -6. ह्या बॉक्समध्ये असतील -6, हा 3 गेला डिवाइडला, जो की त्यांनी ऑलरेडी लिहिलेला आहे. 3 1s are 3, 3 2s are 6, 6चं मायनसचं साईन त्याच्या समोर राहील, तो झाला -2. y ची व्हॅल्यू मिळाली -2, ती लिहिलेली आहे खाली. आणि फायनली आपल्याला मिळाला सोल्युशन x, y. x किती आला होता आपला 3, जो की इथं तुम्ही पाहू शकता, आणि y आला आहे -2. हे असेल आपलं आन्सर, y इक्वल्स टू -2. पहिला क्वेश्चन खूपच सिंपल होता, एक ॲक्टिव्हिटी होती, ते पण आपण त्या टाईपचे 3 प्रश्न ऑलरेडी करून आलो. ॲक्च्युअल एक्झरसाइज आपण म्हणू शकतो की क्वेश्चन नंबर 2 पासून ही सुरू होते. आता दिलं आहे आपल्याला फर्स्ट इक्वेशन 3a प्लस 5b प्लस इक्वल्स टू 26. चला याला लिहून घेऊ, याला एक नंबर देऊ, इक्वेशन 1. सेकंड इक्वेशन दिलं आहे a प्लस 5b इक्वल्स टू 22, आपल्यासाठी बनेल इक्वेशन 2. मग आपण चेक करतो कोएफिशियंट्स. a चा कोएफिशियंट पहिल्यात आहे 3, दुसऱ्यात काही नाही म्हणजे 1. सेकंड व्हेरिएबलकडे जाऊ, b कडे. पहिल्या इक्वेशनमध्ये आहे b चा कोएफिशियंट 5, सेकंड इक्वेशनमध्ये b चा कोएफिशियंट परत 5, सेम आहेत.
कोइफिशियंट सेम असतील तर मग चेक करा साइन, याचा पॉझिटिव्ह याचा पॉझिटिव्ह दोघांचे साइन सेम आहेत, मग अशा केसमध्ये करावं लागेल आपल्याला सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन का? कारण साइन चेंज करणं आहे. तर आपण सबस्ट्रॅक्ट करत आहे 2 फ्रॉम फर्स्ट. पहिल्या इक्वेशनला लिहून घेऊ, फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज, त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट होईल सेकंड इक्वेशन. सबस्ट्रॅक्शनमुळे खालच्या इक्वेशनचे साइन चेंज होतील कोइफिशियंटचे. हा ए पॉझिटिव्ह आहे तो मायनस होईल, 5b खालचा हा पॉझिटिव्ह आहे तो पण निगेटिव्ह होईल, 22 पॉझिटिव्ह आहे तो पण निगेटिव्ह होईल. तुम्ही आता लक्ष द्यायचं नवीन साईनवर, जुन्या साईनना आता कॅल्क्युलेशन आपले होणार नाही. इथं पहा 5b पॉझिटिव्ह 5b नेगेटिव्ह हा होणार आहे कॅन्सल, म्हणजेच 5b मधून 5b गेले 0 झाला. 3a मधून नवीन साईन आहे मायनस, 3a मधून 1a मायनस केला तर व्हॅल्यू होईल 2a. 26 मधून नवीन साईन मायनस, 26 मधून मायनस केले 22 तर व्हॅल्यू होईल 4. 2a कडे 2 मल्टिप्लाय करता a ला, तो डिवाइड करणार आहे 4 ला, इक्वेशन बनेल a इज इक्वल टू 4/2. 2 1 जार 2, 2 2 जार 4. आपल्याला मिळाली a इज इक्वल टू व्हॅल्यू 2. ही व्हॅल्यू इक्वेशन 1 किंवा 2 दोनपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवू शकता. सिंपल इक्वेशनमध्ये ठेवल्यानं वेळ वाचतो, एक्झाममध्ये याची आपल्याला मदत होते. चला तर मग ही व्हॅल्यू ठेवू आपण इक्वेशन 2 मध्ये, कारण याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता a सोबत कोणता कोइफिशियंट नाही आहे, कॅल्क्युलेशन थोडंसं इझी राहील. सो नाउ सबस्टिट्यूट a इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन नंबर 2. तर हे आहे आपलं इक्वेशन 2, एकदा लिहून घेऊ. इक्वेशन नंबर 2, a च्या जागेवर येणार आहे 2, तर ही स्टेप बनली 2. आता हा 2 त्या साईडला जाणार आहे, तो होईल सबस्ट्रॅक्ट, कारण तो इकडे आहे पॉझिटिव्ह, तिकडे गेला झाला मायनस. 22 मायनस 2 जे की होतील 20, ते झालं 5b इक्वल्स टू 20. 5b ला मल्टिप्लाय करणारा डिवाइडला शिफ्ट करा तिकडे, तो होईल b इज इक्वल टू 20/5. मल्टिप्लायचा डिवाइडला गेला, 5 1 जार 5, 5 4 जार 20, आणि मला मिळाली व्हॅल्यू b इज इक्वल्स टू 4. सो फायनली आपलं सोल्युशन आपल्याकडे तयार आहे a, b. तर a ची व्हॅल्यू आहे आपली 2 आणि b ची व्हॅल्यू आहे 4. तर ह्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून आपला आन्सर कंप्लीट करू शकतो. तर एकदा का बेसिक याचं व्यवस्थित समजलेलं असेल तर खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी हा एक टॉपिक. चला तर मग सेकंड क्वेश्चनकडे जाऊ. सेकंड क्वेश्चनमध्ये इक्वेशन दिलं आहे x + 7y = 10, इक्वेशन नंबर 1. देन 3x - 2y = 7, इक्वेशन नंबर 2. चेक करू पहिल्यांदा कोइफिशियंट. पहिल्या कोइफिशियंटमध्ये x चा कोइफिशियंट आहे 1 इक्वेशनमध्ये, दुसऱ्या इक्वेशनमध्ये आहे 3, तो काही सेम नाही, बरोबर. ह्या क्वेश्चनला आपण एक काम करूया, सबस्टिट्यूशन मेथडने ट्राय करू. एलिमिनेशनच्या आतापर्यंत आपण 3 ते 4 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. याला सबस्टिट्यूशनने सॉल्व्ह करण्याचा एक बेनिफिट हा की ॲटलिस्ट त्या मेथडची सुद्धा आपल्याला एक आयडिया येऊन जाईल. तर चला, एक इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूशन मेथडमध्ये 2 पॉईंट लक्षात ठेवा जे की तुम्हाला करणार. कोणत्याही एका इक्वेशनमधून एक व्हेरिएबल इक्वल टू बाकी सगळ्या टर्म दुसऱ्या साईडला, आणि ज्या इक्वेशनपासून बनवलं त्या इक्वेशनमध्ये न ठेवता ती व्हॅल्यू उरलेल्या इक्वेशनमध्ये ठेवायची. आणि कोणता व्हेरिएबल सिलेक्ट करायचा, शक्यतोवर ज्याच्यासोबत कोणता कोइफिशियंट नाही तो सिलेक्ट करा, कारण तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना इझी राहतो. पण जेव्हा हे शक्यच नसेल, त्याच्यासोबत व्हेरिएबल सोबत कॉन्स्टंट कोइफिशियंट कोणता ना कोणता असेलच, तर मग तुम्ही कोणत्याही व्हेरिएबलने मग ट्राय करू शकता, कारण मग तेव्हा आपल्याकडे कोणता ऑप्शन नसतो. पण आता इथं आपल्याकडे एक सुविधा आहे. ह्या इक्वेशनमध्ये चेक करा एक्सच्या सोबत कोणता कोइफिशियंट नाही, तर आपण एक काम करू, एक्सला त्या साईडलाच राहू देऊ. हा 7y इकडे शिफ्ट करू. 7y पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यामुळे झाला मायनस. आता हे बनलं माझ्यासाठी इक्वेशन नंबर 3. हे बनवण्यासाठी मी मदत घेतली इक्वेशन 1 ची. तर आता ही किंमत 1 मध्ये न ठेवता 2 मध्ये ठेवायची असते. तर आता ही जी व्हॅल्यू आहे आपली x इज इक्वल टू 10 - 7y, ही सबस्टिट्यूट करत आहे आपण इक्वेशन 2 मध्ये. तर इक्वेशन 2 चेक करा, 3x - 2y = 7. हा 3 जशाच तसा, हा जो x आहे ह्या एक्सच्या जागेवर ही एक्सची किंमत x इक्वल टू आहे 10 - 7y. या एक्सच्या जागेवर हा लिहून घेऊ 10 - 7y, आणि बाकी राहिलेल्या टर्म सगळ्या जशाच तशा. -2y = 7 ॲज इट इज. 3 ने 10 ला मल्टिप्लाय केलं तर होईल 30, पुढे आहे मायनस. 3 × 7 होतील 21 सोबत y, आणि ह्या 2 टर्म पुढच्या जशाच तशा. हे झालं 30 ॲज इट इज. -21y - 2y, दोन्ही नंबर नेगेटिव्ह, ॲडिशन करणार पण साईन मायनस ठेवायचं. 21y - 2y झाला 23y इक्वल्स टू हा 7. आता हा 30 ह्या साईडला घेऊन येऊ, तर ते होईल -23y, जिथं आहे तिथंच आणि जसा आहे तसाच म्हणजे निगेटिव्ह. हा 30 प्लस आहे, इकडे घेऊन या त्याला, तो होईल मायनस. झाला 7 - 30.
इक्वेशन बनलं -23y इक्वल्स टू 7 - 30. मग आता याला सिम्प्लिफाय करू. -23y 7 - 30, एक नंबर पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, सबस्ट्रॅक्शन मोठ्या नंबरचं साईन, जे की होईल 7 - 30 होतील -23. दोन्ही साईडचे मायनस कॅन्सल करता येतील किंवा हा -23 त्याच्या डिवाइडला पाठवून द्या, तिकडे गेल्यानंतर तो कॅन्सल होऊन जाईल. y इज इक्वल टू बनेल 23, हा yला मल्टिप्लाय करणारा तिकडे डिवाइडला जाईल 23/23. 23 1 जा 23, परत 23 1 जा 23, कॅन्सल झाले, सगळेच कॅन्सल झाले म्हणजे 1 राहिला जिथं. y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण y कॅल्क्युलेट केला. आता आलेली y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3 जे आपण एलिमिनेशनमध्ये करत आलो तेच 1 2 3 पैकी कुठेही ठेवू शकता. इक्वेशन 3 सर्वात इझी राहणार आहे ह्या मेथडमध्ये, कारण इथं ऑलरेडी आपण बनवून ठेवलेला आहे x इज इक्वल टू, याच्यात ठेवल्याबरोबर y ची किंमत मला डायरेक्टली x मिळणार आहे. याच्यात तरी मला टर्म्स इकडे किंवा तिकडे शिफ्ट कराव्या लागतील. तर आपण सिलेक्ट करू इक्वेशन नंबर 3, y इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू आपल्याला ठेवायची आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन 3 लिहून घेऊ. x इज इक्वल टू 10 - 7y, yच्या ठिकाणी येणार आहे 1, तर ही किंमत बनेल अशी. पुढे आन्सर येईल x इज इक्वल टू 10 - 7 1 जार 7, 10 - 7 होतील 3 आणि आपल्याला मिळाला x. सो फायनली आपलं सोल्युशन झालं x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण सबस्टिट्यूशनने सुद्धा क्वेश्चन सॉल्व करू शकतो. पुढे परत एकदा ह्या मेथडने सुद्धा मी बरेचसे क्वेश्चन्स पुढे अपलोड करेलच. चला तर जाऊया मग नेक्स्ट क्वेश्चनकडे. परत येऊ आपण आपल्याच मेथडमध्ये, एलिमिनेशनवरच भर देऊ, त्याची सुरुवातीला प्रॅक्टिस करू. नंतर परत एकदा एक सेपरेट व्हिडिओ मी सबस्टिट्यूशनसाठी सुद्धा एक क्रिएट करेल. चला जाऊ क्वेश्चन नंबर 3 कडे. इक्वेशन दिलेलं आहे 2x - 3y इक्वल्स टू 9. बनवू याला इक्वेशन 1. 2x + y इक्वल्स टू 13, माझ्यासाठी इक्वेशन 2. इथं चेक करू कोइफिशियंट्स. x चे कोइफिशियंट आहे 2 2, ऑलरेडी सेम आहेत, म्हणजे आपल्याला सेम करण्याची तेवढी एक स्टेप ह्या प्रश्नात वाचलेली आहे. पुढे y चा कोइफिशियंट आहे 3, इथं आहे कोइफिशियंट 1, तर आपल्याकडे ऑलरेडी x चा कोइफिशियंट सेम असल्यामुळे आपली प्रोसिजर त्याच्या अलॉंग चालेल. मग चेक करणं आहे साईन, तर दोघांचे साईन सेम आहेत. साईन चेंज करायचं असेल तर करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन करताना 1 मधून 2, इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 सबस्ट्रॅक्ट करू शकता किंवा इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करू शकता. जनरली या दोनमध्ये जी नंबर मोठी आहे ती वर असावी, त्याच्यातून लहानी मायनस करणं कधीही सोयीचं राहते. ठीक आहे, तर चला आपल्याकडे तर दोन्ही ऑप्शन्स आहेत, 1 मधून 2 किंवा 2 मधून 1, इक्वेशन 1 मधून 2 असं आपण करू शकतो. आपण करू सबस्ट्रॅक्ट 2 फ्रॉम 1, म्हणजे हे जसं आहे तसंच. याला लिहून घेऊ. मग पहिले इक्वेशन नंबर 1 आहे आपला 2x - 3y इक्वल टू 9. याच्यामधून सबस्ट्रॅक्ट होत आहे 2x + y इक्वल्स टू 13. सबस्ट्रॅक्शन चेंज करतो साईन, म्हणजे हा प्लस आहे तर बनेल मायनस, हा प्लस आहे होईल मायनस, हा प्लस आहे होईल मायनस. इथं 2x वरचा पॉझिटिव्ह, खालचा 2x निगेटिव्ह कॅन्सल होईल कारण ते अपोजिट साईनवाले आहेत. आता पुढे हा -3y हा -1y, दोघांचे साईन नेगेटिव्ह असल्यामुळे ॲडिशन करायची, बट साईन नेगेटिव्ह ठेवायचं. -3y - 1y होईल -4y इक्वल्स टू, एक परत नेगेटिव्ह एक पॉझिटिव्ह. आता सबस्ट्रॅक्शन मोठ्या नंबरचं साईन, तर 13 मधून 9 गेले 4 आणि 13चं साईन त्याला देणं आहे मायनस. तो -4 इकडे शिफ्ट करूया, -4च्या डिवाइडला येईल. मायनस मायनस कॅन्सल, 4 4 कॅन्सल, म्हणजे काही नाही तर 1 तिथं राहणार आहे. y इज इक्वल टू 1. आपल्याला मिळाला y इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं आहे 1 किंवा 2 मध्ये. जे इक्वेशन इझी वाटत आहे त्याच्यात तुम्ही सबस्टिट्यूट करा. सो y इज इक्वल टू 1 हे सबस्टिट्यूट करू आपण आपल्या इक्वेशन नंबर 2 मध्ये, कारण इथं yच्या सोबत कोणता कोएफिशियंट नाही, कॅल्क्युलेट करणं इझी राहील. सो सबस्टिट्यूटिंग y इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. काय आहे आपलं इक्वेशन नंबर 2? 2x + y इक्वल्स टू 13. 2x + y इक्वल्स टू 13. देन y इज इक्वल टू किती? 1. इथं ठेवूया याची व्हॅल्यू. आता हा 1 त्या साईडला शिफ्ट करा, जो की होईल 2x इक्वल टू 13 + 1 तिकडे जात असल्यामुळे झाला -1 इक्वल टू 12. 2x इक्वल टू 12 मधला 2x ला मल्टिप्लाय करत आहे, तो जाईल डिवाइडला. x इज इक्वल टू 12/2 हे होईल 6. x इज इक्वल टू मिळाला 6. सोल्युशन रेडी झालं आपलं. सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y अँड वेअर x इज 6 आणि इथं आपला y आपल्याला मिळाला होता y इज इक्वल टू 1. हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा प्रकारे आपण क्वेश्चन्स इझिली सॉल्व करू शकतो. चला जाऊ पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 4. इक्वेशन दिलेलं आहे 5m - 3y इक्वल्स टू 19. हे आपलं फर्स्ट इक्वेशन लिहून घेऊ, याला देऊ नंबर इक्वेशन 1.
सेकंड इक्वेशन आहे आपलं m मायनस 6n इक्वल टू -7 लिहून घेऊ, याला देऊया इक्वेशन नंबर 2. आता पाहायचं आहे आपल्याला कोइफिशियंट. वरच्या इक्वेशनमध्ये m चा कोइफिशियंट 5, खाली 1 सेम नाही म्हणजे करावं लागेल, पर त्याच्या आधी n चाही चेक करणं आवश्यक आहे. इक्वेशन 1 मध्ये n चा कोइफिशियंट -3, खाली n चा कोइफिशियंट -6. मग आता एकतर याला 5 ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे दोन सेम होतील, नाहीतर याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करा. पहा 3 2s are 6, हे दोन सेम होतील. चॉईस आपल्याकडे दोन्ही आहेत, त्यापैकी आपण एक जाऊ 5 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन नंबर 2 ला आपण मल्टिप्लाय करू 5 ने, कारण इथं 5 आहे, इथं 6 7 असते तर आपण मग 6 7 ने मल्टिप्लाय केलं असतं. इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे होणार काय, इथं येईल 5 इंटू m, हे होईल 5m, हा मायनस, देन 6n इंटू 5, 6 5 जा 30, n ॲज इट इज, इक्वल टूचं साईन येईल खाली, -7 इंटू 5 होतील -35. हे बनलं आपलं इक्वेशन नंबर 3. आता आपण याला मल्टिप्लाय केलेला इक्वेशन 2 ला, तर सॉल्व करताना 2 नाही वापरायचं, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करताना नक्की वापरू शकता. तर इक्वेशन 1 5m, इक्वेशन 2 5m, आपण कोइफिशियंट सेम केले. मग पहा त्यांचे साईन, वरच्याचं पॉझिटिव्ह खालच्याचं पॉझिटिव्ह, दोन्हीचे साईन सेम म्हणजे करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्ट करू थर्ड फ्रॉम फर्स्ट. मग फर्स्ट इक्वेशन पहिले लिहून घ्या, हे राहील फर्स्ट इक्वेशन, त्याच्या खाली येईल थर्ड इक्वेशन. सबस्ट्रॅक्शनमुळे होतील साईन चेंज, हा आहे पॉझिटिव्ह, हा होईल मायनस, हा मायनस आहे, हा होईल प्लस, हा मायनस आहे, हा होईल प्लस. पहिला 5m पॉझिटिव्ह, खालचा निगेटिव्ह, कॅन्सल झाला, -3n + 30n, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, सबस्ट्रॅक्शन होणार आहे. 30n मधून 3n गेले तर 27n इक्वल टू 19 + 35 होईल 54, हे होईल व्हॅल्यू 54. 27 इंटू n इक्वल टू 57, तर 54 सॉरी, तर हा 27 येणार आहे 54च्या डिवाइडला, हे होईल n इज इक्वल टू 54/27. 27 1s are 27, 27 2s are 54, n ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 2. अशा प्रकारे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळाली 2. ती आपण आता ह्या तीन पैकी कोणत्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकतो. सो सबस्टिट्यूटिंग n इक्वल टू 2 इन इक्वेशन 2 थोडंसं इझी राहील ठेवण्यासाठी, 1 ही चालेल, 3 पण चालेल. सबस्टिट्यूट करू आपण याची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 आहे m - 6n इक्वल टू -7, लिहून घेऊया तिकडे. n च्या जागेवर येईल 2, इथे येणार आहे 2, हा शिफ्ट करू इथं, हे होईल m - 6 2s are 12, या दोघांचा गुणाकार झाला 12 इक्वल्स टू -7. आता हा -12 त्या साईडला शिफ्ट करा, -12 तिकडे गेल्यामुळे काय झाला प्लस, काय होईल हे -7 + 12 5, पॉझिटिव्ह 5, कारण 12 मधून 7 गेले तर 5 आणि मोठ्या नंबरचं साईन. m इज इक्वल टू किती आली व्हॅल्यू 5. तर सोल्युशन काय होईल मग m, n, m 5 आणि इथं आहे आपला n इज इक्वल टू 2, हे झालं आपलं सोल्युशन. क्वेश्चन नंबर 4 सुद्धा आपला कंप्लीट झाला. चला जाऊया 5th क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 5, इक्वेशन काय दिले आहेत पाहून घेऊया. 5x + 2y + -3 इक्वल टू -3, इक्वेशन नंबर 1. सेकंड इक्वेशन काय, x + 5y = 4, इक्वेशन नंबर 2. ह्या इक्वेशन मध्ये x चा कोइफिशियंट 5, इथं x चा कोइफिशियंट 1. सेकंड कंडिशन मध्ये y कडे कोइफिशियंट 2, इथं 5. आता x चाही कोइफिशियंट सेम नाही, y चा पण नाही, मग परत दोन पैकी कोणताही एक सेम करता येईल. या दोघांना सेम करता येईल, याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 5 are 10, याला 2 ने, 5 2s are 10, किंवा सिम्पली इथं 5 ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे दोन सेम होऊन जातील. दोन मल्टिप्लिकेशन करण्यात एक्झाममध्ये जो वेळ जातो त्यापेक्षा बेटर राहील की आपण याला 5 ने मल्टिप्लाय करू. सो नाव वी आर मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 2 बाय 5, कारण इथं 5 होता, तो आणण्यासाठी आपण इथं मल्टिप्लाय करत आहे. तर 5 ने मल्टिप्लाय केल्याला तर हे होईल 5x, x इंटू 5, देन प्लसचं साईन ॲज इट इज, 5y इंटू 5 होईल 25y इक्वल टू चं सिम्बॉल जशा असं खाली, 4 इंटू 5 होईल 20. आपल्यासाठी बनेल इक्वेशन नंबर 3. सेकंडला मल्टिप्लाय केलेलं असल्यामुळे सॉल्व करताना याला यूज करणार नाही. जाऊ इक्वेशन 1 आणि 3 कडे. चेक करा, इक्वेशन 1 मध्ये 5x, खाली सुद्धा 5x, कोइफिशियंट सेम. मग चेक करा साईन, याच्यामध्ये साईन पॉझिटिव्ह, याच्यामध्ये साईन पॉझिटिव्ह, दोघांचे साईन सेम आहेत म्हणजे करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. सो नाउ सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम फर्स्ट. फर्स्ट इक्वेशन जशाच तसं लिहून घेऊ. हे आहे फर्स्ट इक्वेशन, याच्यामधून सबस्ट्रॅक्ट करत आहे आपण थर्ड इक्वेशन. सबस्ट्रॅक्शनमुळे चेंज होतील साईन. 5x जो की प्लस आहे होत आहे मायनस, 25 प्लसचा होईल मायनस, 20चा प्लस परत होईल मायनस,
5x पॉझिटिव्ह 5x नेगेटिव्ह कॅन्सल होईल. +2y - 25y किती होतील -23y. ते दोन कॅन्सल केले, या दोघांची सबट्रॅक्शन -23. -3 - 20 दोन्ही नंबर निगेटिव्ह असल्यावर ॲडिशन होईल बट साईन निगेटिव्ह राहील. तर -3 - 20 बनला -23. हा -23 इकडे शिफ्ट करून द्या. y इज इक्वल टू -23 अपॉन -23 मायनस मायनस कॅन्सल 23 कॅन्सल व्हॅल्यू बनली y इज इक्वल टू 1. आता जो y इक्वल टू 1 आलेला आहे 1 2 3 कोणत्याही एका इक्वेशनमध्ये तुम्ही ठेवू शकता. नाउ सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 2 कारण याच्यामध्ये नंबर थोडेसे लहान आहेत आणि x च्या सोबत तर कोएफिशियंट नाही आहे. इक्वेशन पाहून घ्या. इक्वेशन आहे x + 5y = 4. त्याला पहिले लिहून घेऊ. y च्या जागेवर किंमत येणार आहे ही 1. सबस्टिट्यूट करून घ्या, मल्टिप्लाय करून घेऊ. 5 1s are 5 इक्वल्स टू 4 +5 जाईल त्या साईडला जो की होईल -5. सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे हे होईल x इज इक्वल टू -1. अशा प्रकारे आपल्याला मिळाला आपला x. सो सोल्युशन ऑफ द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन इज x, y इक्वल टू -1x आलेला आहे आणि y होता आपला +1. अशा प्रकारे आपण केलेले आहेत क्वेश्चन्स कंप्लीट क्वेश्चन नंबर 5 पर्यंत. आता एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक, इक्वेटिंग द कोएफिशियंट म्हणजे काय तर डिनॉमिनेटरला जर एखादा नंबर येत असेल तर ह्या केसमध्ये आपण ह्या मेथडने जायला पाहिजे. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. एलिमिनेटिंग बाय इक्वेटिंग कोएफिशियंट कधी यूज करायचे पहिले हे समजून घेऊ आणि मग यूज कसं करायचं ते सुद्धा पाहता येईल. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. चेक करा इक्वेशनमध्ये डिनॉमिनेटरला तुम्हाला इथं 3 मिळेल, इथं 4 मिळेल. म्हणजे डायरेक्टली सिम्प्लिफाय करण्यात एक प्रॉब्लेम आहे. करता तर येतेच, डायरेक्टली पण करता येते. एक अडचण अशी की मग त्याच्यात तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करणं आहे, त्यात चूक होता कामा नये. दुसरी गोष्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन नसेल तर मग तुम्ही एलसीएम घेऊ शकता. पण त्यापेक्षा इझी आहे की जर हे नंबरच इथून आपण हटवले तर क्वेश्चन परत एकदा आपण आतापर्यंत जे 5 क्वेश्चन्स पाहिले त्यांच्यासारखाच बनेल. तर मग पहिलं इक्वेशन चेक करून घ्या. इक्वेशन फर्स्ट याला लिहून घेऊ, नंबर देऊ याला, किंवा चेक करून घेऊ याचा खाली डिनॉमिनेटर किती जो की दिसत आहे 3. जर मी पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल पहा. 3 इंटू फर्स्ट टर्म 1/3x प्लस परत एकदा 3 सेकंड टर्म y इक्वल्स टू अगेन 3 आणि ती लास्टवाली टर्म 10/3 होत असं आहे. हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, सोबतच हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल. राहत काय काय आहे चेक करूया. 1 इंटू x दॅट इज 1x, हा 3 इंटू y 3y आणि राहिला इथं फक्त 10. माझ्यासाठी बनलं हे इक्वेशन 1 आणि हा आता रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आलेला आहे. चला जाऊया सेकंड इक्वेशनकडे. हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. डिनॉमिनेटरला आहे 4 तर पूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करू. 5 असता तर 5 ने केलं असतं, -5 असता तर मग -5 ने मल्टिप्लाय करा, ते कॅन्सल होतात. मल्टिप्लाइंग थ्रू आउट बाय 4. मी आता बोललो की -5 असता तर तुम्ही सिम्पली 5 ने केलं तरी चालेल, फक्त एवढं होईल 5 कॅन्सल होईल, मायनसचं साईन त्याचं साईन चेंज करेल. म्हणजे काय कोणत्याही नंबरने तुम्ही त्याला मल्टिप्लाय केलं तर चालेल, फक्त 4 असेल तर +4 आणि -4 दोन्ही चालतील असं. आता जर मी याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल. 4 इंटू फर्स्ट टर्म आहे 2x लिहून घेऊया, प्लसचं चिन्ह आहे ना नेक्स्ट. मग परत एकदा 4 हा 1/4y लिहून घ्या सेकंडला, इक्वल टूचं सिम्बॉल, हा इक्वल टू परत एकदा 4 आणि फायनली 11/4. आता काय होईल इथं हा 4 डिनॉमिनेटरचा हा न्यूमिनेटरचा कॅन्सल होईल. मग हा डिनॉमिनेटरचा 4 तो न्यूमिनेटरचा 4 कॅन्सल होईल. राहिलं काय 4 इंटू 2 8x, हा प्लस इथे 1 इंटू y y आणि राहिलेला 11. माझ्यासाठी बनलं इक्वेशन नंबर 2. आता आपल्याकडे नॉर्मल फॉर्ममध्ये इक्वेशन्स आलेले आहेत. आता चेक करणं आहे आपल्याला यांचे कोएफिशियंट. पहिला प्रश्न, एक्सचा कोएफिशियंट आहे 1, इथं आहे एक्सचा कोएफिशियंट 8, सेम नाहीत. मग पुढे जाऊ. इथं कोएफिशियंट आहे 3 y सोबत आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये काही नाही, याचा अर्थ 1. मग चॉईस आहेत आपल्याकडे 2. इक्वेशन 1 ला 8 ने मल्टिप्लाय करून हे 2 सेम करा, किंवा इक्वेशन 2 ला 3 ने मल्टिप्लाय करून हे 2 सेम करा. मग आपण मल्टिप्लाय करून घेऊ इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2 ला सेम करण्यासाठी 3 ने, कारण 8 ने मल्टिप्लाय करून नंबर लार्ज केल्यापेक्षा
छोट्या नंबरने मल्टिप्लिकेशन केलं तर छोटी व्हॅल्यू राहील, क्वेश्चन सॉल्व्ह करायला अजून इझी राहील. सो नाव वी आर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2. इथं 3 आहे तर आपण याला 3 ने मल्टिप्लाय करू. तर काय होईल, 8 × 3 होतील 24x, कारण तो प्रत्येकाला 3 मल्टिप्लाय करेल. 8x × 3 होईल 24x, हा प्लस खाली येईल. y × 3 होईल 3y, इक्वल टूचं साईन खाली येईल इथे. 11 × 3 होतील 33, इक्वेशन नंबर 3. आता पहा, आपण सेकंडला मल्टिप्लाय केलेला आहे, याला यूज करू नका. फर्स्ट आणि थर्डवर लक्ष द्या. फर्स्ट इक्वेशनमध्ये 3y तुम्हाला दिसेल सेम. याचा अर्थ की ह्या दोन व्हॅल्यू जर सेम असतील तर मग पाहावं लागेल साईन. पहिल्यात प्लस, दुसऱ्यात प्लस, दोघांचे साईन आहेत सेम. साईन सेम असल्यावर काय करतो आपण, तर मग नक्कीच करावं लागेल सबस्ट्रॅक्शन. तर मग करूया इक्वेशन 1 ला सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 मधून, 3 ला सबस्ट्रॅक्ट 1 मधून. सो पुढची स्टेप बनेल सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. तर पहिले याला लिहून घ्या, इक्वेशन 3 फ्रॉम 1, कारण 2 ला तर मल्टिप्लाय केलेलंच आहे आपण. तर याला लिहून घेऊ पहिले, ते x + 3y = 10. मग याला लिहून घेऊ 24x + 3y = 33. सबस्ट्रॅक्शनमुळे साईन चेंज होतील. 24 प्लस आहे मायनस होईल, +3y - 3y होईल, 33 सुद्धा मायनस होईल. आता नेक्स्ट 3y + 3y - हा होईल कॅन्सल. 24x हा निगेटिव्ह आहे, 1x पॉझिटिव्ह आहे, सबस्ट्रॅक्शन होईल 23 आणि मायनसचं साईन द्यावं लागेल 24चं. -23x = 33 मधून 10 जर मी सबस्ट्रॅक्ट केले तर किती, -23 मला मिळेल. दोन्ही साईडचे मायनस कॅन्सल होतील किंवा 23 तिकडे शिफ्ट करून द्या, ते कॅन्सल होतील, आन्सर मिळेल 1. x = किती, तर -23 अपॉन -23. मायनस मायनस कॅन्सल, 23 × 1 = 23, 23 × 1 = 23, 1/1 म्हणजेच 1. आपलं आन्सर आलं x = 1. आता आलेला x, आपल्याकडे 3 इक्वेशन्स आहेत, 1, 2, 3. 3 पैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवता येईल. तर x = 1 आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 1 मध्ये, कारण याच्यात सर्वात कमी अल्फाबेट्स तुम्हाला दिसतात, नंबर त्यातले छोटे दिसतात. इक्वेशन लिहून घेऊया, x + 3y = 10. एक्सच्या जागेवर येणार आहे 1, इथे येईल 1. देन हा 1 जाईल त्या साईडला, ते होईल 3y = +1 आहे, तिकडे गेला तर -1 होईल. 10 - 1 व्हॅल्यू झाली 9, इथे येईल 9. हा 3y चा 3 मल्टिप्लाय करणारा 9 ला डिवाइड करेल, हे होईल y = 9/3. देन 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. y ची किंमत आपल्याला मिळाली 3. सो सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन इज x = 1, देन y = 3. अशा प्रकारे आपण एलिमिनेशन, आणि इथं आपण चेक केलं कोएफिशियंट इक्वेट करून किंवा खालचे नंबर्स असतील तर काय करायला पाहिजे. आता एक नवीन टेक्निककडे जाऊया, एक नवीन मेथडकडे. मेथडला एक शॉर्टकट नाव दिलेलं आहे ASA. ASA मध्ये 3 शब्द आहेत. कधी अप्लाय करायची, मेथड काय आहे, चला याचा अर्थ जरा समजून घेऊ. हे एक इक्वेशन आहे, लिहून घेतो, नंबर देतो 1. हे सेकंड इक्वेशन आहे, लिहून देतो इक्वेशन, त्यान नंबर देतो 2. हा क्वेश्चन एक्झरसाइज मधला नाही आहे, पण एक्झरसाइज मधले पुढचे क्वेश्चन शिकवण्यासाठी एक सिंपल किंवा बेसिक क्वेश्चन्स मी एक क्वेश्चनने सुरुवात करत आहे. मेथड पहा, ASA कधी लावायची, सर्वात पहिले हे लक्षात घ्या. x चा कोएफिशियंट पहिल्या इक्वेशन मध्ये आहे 15, मग दुसऱ्या इक्वेशन मध्ये y चा कोएफिशियंट जर तोच असेल तर जायचं ASA मेथडने. बरं असं का, पहिली जुनी पद्धत लावली तर काय होईल, तर पहा जुन्या मेथडने आन्सर येणारच आहे, 100% येईल. अडचण काय आहे, हे दोन सेम करायचे असतील तुम्हाला तर पहा तुम्हाला याला 17 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 15 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तेव्हा ते सेम होतील. बरं, मग याला 17 ने मल्टिप्लाय करतो म्हटलं तर यालाही करणं आहे 17 ने, याला सुद्धा आणि याला सुद्धा. या मल्टिप्लिकेशन मध्ये आपला वेळ भरपूर जाणार आहे. मग असे मोठे नंबर आले किंवा x चा कोएफिशियंट पहिल्याचा आणि दुसऱ्याचा y चा कोएफिशियंट सेम असेल, किंवा इकडे तुम्ही चेक करू शकता y चा कोएफिशियंट आहे 17, इथं आहे x चा कोएफिशियंट 17, हे जर सेम असतील तर तुम्ही जायला पाहिजे ASA मेथडने. ASA मेथडमध्ये याचा अर्थ काय आहे, तर पहिला A म्हणजे ॲडिशन, दुसरा S म्हणजे सबस्ट्रॅक्शन, तिसरा A परत एकदा ॲडिशन. मग अशा क्वेश्चन्समध्ये एकदा ॲड करणं आहे, एकदा सबस्ट्रॅक्ट करणं आहे, देन फायनली अगेन एकदा ॲड करणं आहे, आपला आन्सर रेडी होईल. म्हणजे आपल्याला हे एवढं मल्टिप्लिकेशन करत बसण्यात वेळ गमवायची गरज नाही.
चला मग ASAच्या मेथडने क्वेश्चन घेऊन पाहू. पहिले करू मग ॲडिशन. ॲड केलं इक्वेशन 1 2 तर काय मिळेल, पहिले इक्वेशन 1 लिहिलं, देन इक्वेशन 2 ॲडिशन होत आहे, साईन चेंज होणार नाही आहे. 15x प्लस 17x ची ॲडिशन होईल 32x प्लस 17y प्लस 15y ते पण होईल 32y इक्वल्स टू 21 प्लस 31 अगेन 21 प्लस 11 हे होईल 32. इक्वेशनमध्ये प्रत्येक नंबर 32 ने डिव्हिजिबल दिसत आहे. मग पूर्ण इक्वेशनला डिवाइड करूया 32 ने, त्याला रिड्यूस फॉर्ममध्ये आणण्यासाठी. इमॅजिन करा 32xच्या डिवाइडला 32 असता, 32 कॅन्सल झाला असता, तर राहिला x प्लस याला 32 डिवाइड करू, 32 कॅन्सल होईल, राहणार y इक्वल टूचं सिम्बॉल 32च्या डिवाइडला 32 कॅन्सल आउट होईल, राहणार 1. हे बनेल माझ्यासाठी इक्वेशन नंबर 3. आपण ASA मेथडमधला A ट्राय करून झालाय, आपला ॲडिशन झालेली आहे. चला तर मग जाऊया सबस्ट्रॅक्शनकडे. सबस्ट्रॅक्ट करू इक्वेशन 1 फ्रॉम 2. मग इक्वेशन 2 ला पहिले लिहून घेतलं, देन इक्वेशन 1 लिहिलं, सबस्ट्रॅक्शन करून घेतलं. सबस्ट्रॅक्शन करताना साइन चेंज होतात आणि खालच्या इक्वेशनचे. तर हा 15x जो की पॉझिटिव्ह आहे हा मायनस होईल, 17 पॉझिटिव्ह आहे हा मायनस होईल, 21 पॉझिटिव्ह आहे मायनस होईल. सबस्ट्रॅक्शन करताना इथं कॅन्सल कोणतीही टर्म होणार नाही, कारण ते आपण कोएफिशिएंट सेम सध्या तरी केलेले नाही. मग 17x मधून 15x गेले तर 2x राहतील, प्लस 15y मायनस 17y मायनस 17 वर लक्ष द्या, त्याचं साईन येणार आहे, एक प्लस आहे एक मायनस आहे, सबस्ट्रॅक्शन होईल. तर 17y मधून 15y मायनस केले तर 2y, मायनसचं साईन कारण 17 मोठा नंबर आहे त्याचं साईन निगेटिव्ह आहे, मायनस 2y इक्वल टू मायनस 21 प्लस 11, एक पॉझिटिव्ह नंबर एक निगेटिव्ह नंबर, सबस्ट्रॅक्शन होणार, मोठ्या नंबरचं साईन देणं आहे. 21 मधून 11 गेले तर 10 आणि याचं साईन येईल मायनस 10. आता हे सगळे नंबर 2 ने डिव्हिजिबल आहेत. आता याला अजून रिड्यूस्ड फॉर्ममध्ये आणण्यासाठी 2 ने डिवाइड करून घेऊ. याच्या डिवाइडला 2 आहे, इमॅजिन करा 2 कॅन्सल होईल, राहणार x. मग आहे मायनस, याच्या डिवाइडला 2 आणला तर 2 कॅन्सल, ते होईल मायनस y इक्वल्स टू मायनस 10च्या डिवाइडला 2, व्हॅल्यू काय होईल मायनस 5. याच्या डिवाइडला जर 2 असेल तर 2 1 जा 2, 2 5 जा 10. आपल्याकडे आता 2 इक्वेशन्स तयार झाले. हे थर्ड, याला नंबर देऊन टाकूया इक्वेशन नंबर 4. आपण काय काय केलं जरा चेक करू. ASA मेथडमधलं A म्हणजे ॲडिशन झालेली आहे, S सबस्ट्रॅक्शन झालेलं आहे. नेक्स्ट पार्ट आहे याचा ॲडिशन. अगेन एक ॲडिशन करणं आहे नवीन 2 इक्वेशनची जे आत्ता आपण तयार केले, थर्ड अँड फोर्थ. सो नाउ ॲड इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4. ॲडिशन करत असताना थर्ड इक्वेशन जे आहे हे इथं पहिले लिहून घेतलं, फोर्थ इक्वेशन वर आहे त्याला लिहून घ्या खाली. इथं काय झालंय पहा, हा y निगेटिव्ह आहे, हा y पॉझिटिव्ह आहे, म्हणजे एक y प्लस एक मायनस, सरळ ॲडिशन करणं आहे. ॲडिशन केल्यामुळे y प्लस मायनस कॅन्सल, 1x प्लस 1x बनला 2x इक्वल टू प्लस 1 मायनस 5 ची किंमत बनली मायनस 4. आता हा जो 2 आहे x ला मल्टिप्लाय करणारा तिकडे शिफ्ट करूया, तो जाईल मायनस 4च्या डिवाइडला. तर 2 1 जार 2, 2 2 जार 4, मायनसचं साईन लिहायचं विसरू नका कारण 4 हा निगेटिव्ह होता. तर x इक्वल टू किती आलेला आहे आपला मायनस 2. आता हा x मागच्याच मेथड सारखे तुम्ही 1 2 3 4 4 इक्वेशन्स आहेत तुमच्याकडे. या 4 पैकी सर्वात इझी जे वाटत असेल त्याच्यात ठेवा. इक्वेशन 3 बेटर राहील आपल्यासाठी. सो x इक्वल टू मायनस 2 आपण सबस्टिट्यूट करू इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 पाहून घ्या, त्याला लिहून घेऊ पहिले तिकडे. एक्सच्या जागेवर येणार आहे मायनस 2 म्हणजे इथे येईल मायनस 2. हा मायनस 2 त्या साईडला जाईल, तो होईल प्लस 2. तर हे होईल y इज इक्वल टू 1. हा मायनस 2 तिकडे गेला, प्लस 2. 1 प्लस 2 इक्वल्स टू y इक्वल टू 3. आपलं फायनल आन्सर. सोल्युशन काय झाले प्रश्नाचे, x इक्वल टू मायनस 2 अँड y इज इक्वल टू 3. अशा प्रकारे आपण ASA मेथडने सुद्धा क्वेश्चन्स करू शकतो. कधी लावायची मेथड परत एकदा सांगून देतो. इक्वेशन्समध्ये नंबर मोठे आले तर पहिली हिंट आहे ASA ने जा, किंवा मग जुन्या मेथडने पण करता येईल. मग कॅल्क्युलेशन मधला टाइम तो विनाकारण आपला जाणार आहे. नेक्स्ट, याचा x याचा y सेम दिसत असेल किंवा याचा x याचा y सेम दिसत असेल तर डायरेक्टली जायचं आहे ASA मेथडने. ASA मीन्स ॲडिशन. एकदा ॲडिशन करा, एकदा सबस्ट्रॅक्शन करा, त्यांचे जे रिझल्ट्स बनतील त्यांची परत एकदा ॲडिशन करा आणि तुम्हाला मिळेल तुमचं फायनल सोल्युशन. तर मग लास्टचे 2 क्वेश्चन ह्याच मेथडने करून घेऊ. प्रॅक्टिस सेट 1.1 क्वेश्चन नंबर 2 त्यातला 7th क्वेश्चन.
इक्वेशन काय आहे 99x + 101y = 499. देऊ याला इक्वेशन नंबर 1. हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. याला देऊ इक्वेशन नंबर 2. परत पाहून घ्या. x चा कोएफिशियंट 99, याचा y चा कोएफिशियंट 99, याचा y101, याचा x101. म्हणजे आपण जाऊ शकतो ASA मेथडने. ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड देन अगेन ॲडिशन. दोन इक्वेशनला ॲड करून घेऊ. ॲडिशन करताना फर्स्ट इक्वेशन लिहिलं, सेकंड इक्वेशन खाली लिहून घेऊ. ॲडिशन सुरू आहे. ॲडिशन सुरू असताना प्लसचं चिन्ह येईल, तर ते साईन कोणाचे काही बदलत नाही. 101x + 99x 101 अधिक 99 होतील 200. त्याच्यासोबत लिहिणं आहे तुम्हाला हा x प्लस 101y + 99y हे होतील 200y. या दोघांचे ॲडिशन होईल 1000. सगळे नंबर 200 ने डिव्हिजिबल आहे, तर डिवाइड करा 200 ने रिड्यूस करण्यासाठी. 200 ने डिवाइड केलं तर हा 200 कॅन्सल झाला, राहिला x प्लस 200y डिवायडेड बाय 200 अगेन कॅन्सल, राहिला y. 1000च्या डिवाइडला 200 तर पहा 0 0 0 0 कॅन्सल झाले. 10/2 आहे ते. 2 1 2 2 5 10 किंवा डायरेक्टली 200 5 1000. हे असेल आपलं इक्वेशन 3. आपण केली एकदा ॲडिशन. A वर लक्ष द्या. ॲडिशन झाली, सबस्ट्रॅक्शन सुरू होईल. सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम इक्वेशन 2. सबस्ट्रॅक्ट 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 2 मी पहिले लिहून घेतलं. आता करूया इक्वेशन 1 ला सबस्ट्रॅक्ट. सबस्ट्रॅक्शनमुळे साईन खालच्या जे चेंज होतील. +99 बनला -99, +101 बनला -101, +499 बनला -499. 101x मधून 99x जर मी मायनस केले तर 2x राहतील. आता -101 मधून 99y गेले तर 2y. आणि मायनसचं साईन, कारण 101 तिथं मोठी नंबर आहे, त्याचं साईन द्यावं लागेल. इक्वल टू 501 मधून 499 मायनस करा, ते होतील 2. पूर्ण इक्वेशनला 2 ने डिवाइड करता येईल. मग याला डिवाइड करूया आपण 2 ने. 2 2 कॅन्सल होईल, राहील x. -2y ला डिवाइड केलं 2 ने, होतील y. आणि 2 ला 2 ने डिवाइड करू ह्या 2 ला, ते 2 2 कॅन्सल होईल. इक्वेशन नंबर 4. आता नवीन दोन इक्वेशन्स आले आहेत आपले, थर्ड अँड फोर्थ. चेक करू आता ह्या इक्वेशन्समध्ये. कोएफिशियंट y चा +1, त्याचा -1, म्हणजे ॲडिशन केली की दोन साईन कॅन्सल होऊन जातील. ॲड करू थर्ड आणि फोर्थ इक्वेशन. तर थर्ड इक्वेशन आपलं हे आहे, याला लिहून घेतलं. फोर्थ इक्वेशन इथं आहे, याला खाली लिहून घेऊ. दोघांचे ॲडिशन, साईन वगैरे काही चेंज होणार नाही. सरळ सरळ +y - y कॅन्सल. 1x + 1x बनला 2x इक्वल्स टू 5 + 1 बनला 6. हा 2 जाणार आहे डिवाइडला. x = होईल 6/2 म्हणजे 3. सो x = आपल्याकडे व्हॅल्यू आलेली आहे 3. आता आलेला x, आपल्याकडे 4 इक्वेशन्स आहेत. परत रिपीट करून देतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. यातले इझिएस्ट जे आपल्यासाठी राहतील त्यांना आपण सिलेक्ट करू. इक्वेशन नंबर 3 बेटर राहील व्हॅल्यू ठेवण्यासाठी. x = 3 सबस्टिट्यूट करणं आहे आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये. x + y = 5 म्हणजे इक्वेशन नंबर 3 मध्ये. इक्वेशन इथं एकदा परत लिहून घेऊ. x च्या जागेवर येणार आहे 3, हे बनेल 3 + y = 5. हा +3 तिकडे शिफ्ट करून द्या, हा होईल -3. इक्वेशन बनत आहे y = 2. हे मला मिळाली व्हॅल्यू y ची. सो नाव अवर सोल्युशन इज 3, 2. अशा प्रकारे आपण ASA मेथडने क्वेश्चन्स करू शकतो. तर चला तर मग लास्ट क्वेश्चनकडे जाऊ. आपल्या प्रॅक्टिस सेटमधला लास्ट क्वेश्चन आहे. आज आपला प्रॅक्टिस सेट संपेल इथे. नेक्स्टमध्ये आपण ग्राफिकल मेथड शिकूया. तर त्याच्या आधी क्वेश्चनवर लक्ष देऊ. पहिले लिहून घेतो. इक्वेशन नंबर 1 हा आपल्यासाठी इक्वेशन नंबर 2. आता चेक करतो की कसं सॉल्व करता येईल. कोएफिशियंटकडे पाहूया. पहिली हिंट, नंबर्स मोठे आलेले आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये वेळ जाणार आहे. ASA मेथड थोडी इझी राहील. कोएफिशियंट x चा किती, तर वर 49, खाली y चा कोएफिशियंट किती, तर तो 49 सेम आलेला आहे. दुसरी हिंट पण फुलफिल झाली. y चा कोएफिशियंट -57, x चा कोएफिशियंट +57. मग म्हणजे सेम आहेत, नंबर्समध्ये पाहिलं तर सेम आहे. मग जाऊ ॲडिशनने. पहिलं काम ॲडिशन करणे. दोन्ही इक्वेशनला लिहून घेऊ ॲज इट इज. पहिला झाला. सेकंड इक्वेशन, दोघांची ॲडिशन. 49x + 57x ची जर ॲडिशन केली तर होईल 106. या दोघांचे ॲडिशन अगेन, दोन्ही नंबर निगेटिव्ह आहेत, मायनसचं साईन राहील पण ॲडिशनच करणार आहे. 106y या दोघांचे ॲडिशन. या दोघांचे ॲडिशन होईल 424. आता तीनही नंबर 106 ने डिवाइड होण्यासारखे आहेत. 106 आणि 106 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर 424 होता.
पूर्ण इक्वेशनला डिवाइड करून घेऊ 106 ने. 106 कॅन्सल झाले, राहिला एक्स मायनसचं साईन. 106 कॅन्सल, राहिला वाय. आणि याला 106 ने डिवाइड केलं तर 106 1 जार अँड 4 जार. याचा आन्सर येईल 4. आपलं रिड्यूस्ड इक्वेशन नंबर 3. ASA मेथड मधली ॲडिशन झाली. नाव वी आर गोइंग फॉर वी आर सबस्ट्रॅक्टिंग. सेकंड आपली कंडिशन सबस्ट्रॅक्ट करून घेऊ. सबस्ट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2 म्हणजे पहिले लिहिणं आहे आपल्याला इक्वेशन नंबर 2. त्याच्यामधून मायनस होईल आपलं इक्वेशन नंबर 1. सबस्ट्रॅक्शनमध्ये साईन चेंज होतील. खालच्या टर्मचे 49x पॉझिटिव्ह आहे तो मायनस होईल. 57y जो स्वतः नेगेटिव्ह आहे तो प्लस होईल. 172 जो प्लस आहे तो मायनस होईल. आणि आता या दोघांची सबस्ट्रॅक्शन 57x मधून 49x जर आपण मायनस केले तर उरतील 8x. 57 पॉझिटिव्ह आहे, 49 नेगेटिव्ह आहे. यांचं सबस्ट्रॅक्शन किती? तर यांचं सबस्ट्रॅक्शन होईल 8y इक्वल्स टू 252 मधून मायनस केले आपण 172 तर ते राहतील 80. खाली दोन्ही व्हॅल्यू प्लस आल्यात आणि ऑलरेडी वर एक निगेटिव्ह आलेला आहे. 8 ने डिवाइड करून घेऊ पूर्ण इक्वेशनला. 8 ने याला डिवाइड केलं, 8 कॅन्सल, राहणार x प्लसचं साईन. 8y ला डिवाइड केलं 8 ने तर अगेन 8 कॅन्सल, राहील y. 80/8. 8 1 जार 8, 8 10 जार 80. याला जर 8 ने डिवाइड केलं तर 10. इक्वेशन 4. थर्ड इक्वेशन आणि फोर्थ इक्वेशन ASA मेथडमध्ये ॲडिशन झालेली आहे, सबस्ट्रॅक्शन झालेली आहे. लास्ट स्टेप अगेन ॲडिशन करणं आहे थर्ड इक्वेशन अँड फोर्थ इक्वेशनची. सो थर्ड इक्वेशन आपलं काय आहे? x मायनस वाय इक्वल्स टू 4. फोर्थ इक्वेशन x प्लस वाय इक्वल टू 10 लिहून घेतलं. त्याला ॲडिशनमध्ये साईन चेंज होत नाहीत. मायनस वाय प्लस वाय हा कॅन्सल होईल. 1x प्लस 1x बनेल 2x इक्वल्स टू 4 प्लस 10 किती? तर 14. आता 2x मधला 2 डिवाइडला शिफ्ट करा. x इज इक्वल टू किती? 14/2. 2 1 जार 2, 2 7 जार 14. मला मिळाला x इज इक्वल टू 7. आलेला x तुम्ही इक्वेशन 4 3 कोणत्याही इक्वेशनमध्ये ठेवू शकता. इक्वेशन 4 इथं इझी राहील. ते दोन्ही त्यातले व्हेरिएबल हे पॉझिटिव्ह आहेत. इक्वेशन 4 लिहिलं, x इज इक्वल टू 7 इथं लिहिला. x इज इक्वल टू 7. हा 7 त्या साईडला पाठवला तर 10 मधून तो होईल मायनस असा. मग y इज इक्वल टू किती? तर 10 मायनस 7 इक्वल्स टू 3. सोल्युशन आपल्या प्रश्नाचं राहील x इज इक्वल टू 7, y इज इक्वल टू 3. तर अशा प्रकारे आपण आज कंप्लीट केली एक्झरसाइज फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपल्या लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा.